नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण कांदा कट करून घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवायचं. पॅन ठेवल्यानंतर 4 ते 5 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. नेहमीचाच पदार्थ आहे पण अगदी छान आणि भन्नाट आहे. नेहमी त्याच पद्धतीचा खाऊन बोर झाला असेल तर एकदा ही पद्धत नक्की ट्राय करा. थोडंसं आता जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे. आता त्यानंतर आपण कढीपत्ता सुद्धा लगेच टाकून घेतलेला आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी कांदा चांगला परतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण सुद्धा आता आपण ह्या ठिकाणी टाकून घेणार आहोत. आता त्यानंतर आपण ह्या ठिकाणी 1 वाटी इतकं बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटाकरता असंच परतवून घ्यायचं, जे की बेसन पीठ चांगलं भाजलं जाईल तेलामध्ये. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी भाजून घेणार आहोत. 1-2 ते 3 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. आता ह्या ठिकाणी चांगला आपलं बेसनाचा रंग बदललेला आहे, त्यामुळे आता ह्या ठिकाणी आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत, जे की बेसिक आपण जे नेहमी वापरतो तेच आपले मसाले टाकायचे. आता इथं आपण 1 चमचे इतके लाल तिखट टाकले, पाव चमचे इतके आपल्याला हळद टाकून घ्यायचे आणि चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं. मीठ आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट आणि खमंग असा पदार्थ आहे. आता मिक्स करून झालं की ह्यावरती आपल्याला जास्त पाणी टाकायचं आणि फक्त पाण्याचा शिंतोडा टाकायचा. आता इतकं पाणी टाकून घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घेणार आहोत, जे की घट्ट एकाच जागी बसणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, बिलकुल पॅनला चिटकत नाही. तर अशा पद्धतीनं आता थोडंसं प्रेस करून मिक्स करून घ्यायचं आहे, जे की चांगलं सर्व साईडने शिजलं जाईल आणि चव भन्नाट येते. तर असंच आपल्याला मिक्स करून झालं की ह्यावरती आता आपल्याला थोडीशी ताजी अशी आपण या ठिकाणी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. ती कोथिंबीर आता वरतून आपण टाकून घेणार आहोत. ज्यावेळेस आपल्याकडे भाजी नसते तेव्हा हा पदार्थ नक्की ट्राय करा. बेसन तर आपण नेहमीच बनवतो. आज झुणका अगदी छान खमंग आहे. मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या स्वयंपाकामध्ये जर बनवलं तर भाकरीसोबत खाण्यासाठी भन्नाट लागतो. आता ह्या ठिकाणी इतके पदार्थ टाकून झाले की शेवटी आपल्याला थोडंसं आणखीन झाकून ठेवायचं. आणखीन एक पदार्थ आपण शेवटी टाकणार आहोत. आता 2 मिनिटाकरता झाकण ठेवलेलं होतं. झाकण काढल्यानंतर ह्या ठिकाणी आपण भिजवलेली चिंच घेतली, त्यामधला थोडासा कोळ आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा. अगदी चविष्ट आणि भन्नाट लागते चवीला, नक्की टाका तुम्ही सुद्धा. आता त्यानंतर सुद्धा आपण 2 मिनिट झाकण ठेवले आणि खाण्यासाठी आपला हा आंबट झणझणीत झुणका तयार झालेला आहे. आता हा झुणका जो आहे तो आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता एक पदार्थ आपण ह्या ठिकाणी पाहिला आहे, आणखीन आपल्याला 2 ते 3 प्रकार ह्यापुढे सुद्धा पाहायचं. आता हा झुणका आपण बाउलमध्ये काढून घेतलाय. तुम्हाला हा झुणका कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडाही आवडला प्लीज लाईक करा. चला तर पुढच्या पदार्थासाठी आपण तयार झालेलो. आता ह्या ठिकाणी आपण आंबे घेतलेले आहेत. आंबे जे आहेत ते आपण नेहमीप्रमाणे असे आंबे घ्यायचे आणि आंब्याचा रस तर आपण असा हाताने पिळून काढतो, पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि पटकन हात न भरवता आपण हा रस बनवू शकतो. ह्या ठिकाणी आंबे सुरुवातीला अशा पद्धतीनं आपल्याला कट करून घ्यायचे. कट करून घेतले की असे मधून आपल्याला काप टाकून घ्यायचे आणि सुरीनेच आपण हे काप काढून घेतल्यानंतर पूर्ण मधला गरा जो आहे तो काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने थोडंसं आपण एक भांडं घेतलं, त्यामध्ये टाकून घ्यायचे. सर्व आंबा आपण आता अशा पद्धतीनेच काढून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी इतका गरा निघालेला आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे आणि थोडीशी आपल्याला चवीनुसार आंब्याच्या साखर टाकून घ्यायचं. जास्त गोड असेल तर कमी टाका, जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर टाकलं तरीसुद्धा चालते. चवीसाठी थोडंसं आपण मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला बॅलन्सिंगसाठी पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून आपण मिक्सरला असं घट्टसर छान रस बनवलेला आहे. अशा पद्धतीनं रस बनवलं तर बिलकुल वेळ पण जात नाही आणि हातसुद्धा भरणार नाही. अगदी छान घट्टसर आपलं रस बनवून तयार झालेला आहे. आता रस जे आहे ते आपल्या साईडला आहे. तुम्हाला हे रस कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चला तर पुढचा पदार्थ काय आहे ते पाहूया आता आपण.
आता कच्च्या आंब्याचा सुद्धा प्रकार पाहायचा आणि चटपट झटपट आणि खमंग आहे. आता ह्या ठिकाणी आंबा जो आहे तो सुरुवातीला आपण धुवून स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आता त्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचं आहे. पूर्ण साल आता मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे. आता साल काढून झाले की अशी खिसणी घ्या. तुमच्याकडे जी खिसणी आहे ती घेतलं तरी सुद्धा चालते. लहान मोठा कुठल्याही आकारात काढलं तरी सुद्धा खीस चालतो. आता खीस काढून झालं की आता ह्या ठिकाणी आपण पॅन ठेवले आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे, जिरे टाकायचं, मोहरी, मेथ्या टाकायचे आणि थोडीशी आपण साखर सुद्धा टाकलेली आहे आणि लवंगा टाकलेत, मिरे टाकलेले आहेत, लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. कोमट झालं की त्यामध्ये आपण 2 चमचे इतकी साखर टाकून घेतलेली आहे. साखर टाकून झालं की तडका आपला तयार झाल्याने जो खिसून घेतलेला आंबा आहे त्यावरती आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. जेवणाच्या सोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट चटपटीत आपलं टकू तयार झाला आहे किंवा चटणी म्हणलं तरी सुद्धा चालते. अगदी रंग सुरेखसुद्धा आले. तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल. तोंडाला पाणी सुटणारं तकू आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते. चला तर पुढचा पदार्थ काय आहे ते पाहूया. आता ह्या ठिकाणी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, जे की वांगं घेतलेलं आहे, भेंडी घेतलेली आणि मिरची घेतली आहे. भेंडी आपल्याला सुरुवातीला कट करून घ्यायचं आहे, देठ काढून घ्यायचं आहे आणि लहान आकारात कट करून घ्यायचे. भेंडी ह्या ठिकाणी कट करून घेतलं की आपण ह्या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या आपल्या चवीनुसार कमी जास्त घ्यायचे. ह्या ठिकाणी मी 2 मिरच्या घेतल्या, त्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत. आता पाण्यामध्ये आपल्याला वांगं टाकण्यासाठी पाणी घेतलेलं आहे, कारण वांगं जर कट करून ठेवलं तर लाल पडेल, त्यामुळे आपण पाण्यात कट करून टाकणार आहोत. आता वांगा आणि भेंडी कट करून झालं की गॅसवरती पॅन ठेवायचं, तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायचं आणि मिरची टाकलेली आहे, भेंडी कट करून घेतलेली टाकलेली आहे, वांगं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटाकरता वाफ काढून घ्यायचे, झाकण ठेवायचं, वाफवून घ्यायचं. वाफवून झालं की आता ह्या ठिकाणी आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा अशाच मिक्स करून घ्यायचे. वाफवून घेतल्यानंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि मिक्सरला दरदरीत वाटण तयार करून घेतलेलं आहे. शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून भन्नाट नाश्ता बनवायचा आहे. आता चपात्या जे आहेत त्याचे तुकडे करून घ्यायचे. तुकडे थोडेसे छोटे मोठे केलं की मिक्सरला टाकून द्यायचं. मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा कट करून घ्यायचा आणि टोमॅटो कट करून घ्यायचे. सोबतच आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. तेच नाश्ते करण्यापेक्षा असं काहीतरी कधी वेगळं केलं तर खाण्यासाठी खमंग झटपट आपण हे पदार्थ बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी कांदा कट करून झाला, टोमॅटो कट करून झालेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली, कोथिंबीरसुद्धा कट करून झाली, कढीपत्ता घेतलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवायचं आहे, थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे मोहरी कांदा टाकून थोडंसं परतवून घ्यायचं. थोडं परतून घेतल्यानंतर जो टोमॅटो आहे तो टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्यात टाकून द्यायचा आणि मिक्स करून घ्यायचे. सर्व पदार्थ जे आहेत व्यवस्थित तळले की आता ह्यामध्ये चपातीचा चुरमा केलेला आहे ते नंतर टाकायचे. त्या अगोदर आपण ह्यात लाल तिखट, मीठ, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. चुरमा टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की वरतून आपण थोडीशी ताजी अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायचे आणि शेंगदाण्याचं थोडंसं आपण कूटसुद्धा टाकलेला आहे चवीसाठी. आता भन्नाट चवीचा नाश्ता तयार झाला. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.